कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून झालेल्या मारहाण प्रकरणावरून आज वातावरण चांगलंच तापलं। या मारहाण प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात सुद्धा उमटले आणि विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करत दोषींवरती कठोर कारवाईची मागणी झाली। तर मराठी माणसावरचे हल्ले खपवून घेणार नाही, कुणीही जरी असला तरी त्याच्यावरती कारवाई होणार, असा थेट इशारा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिला। कल्याणच्या योगीधाम सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली। एका शासकीय अधिकाऱ्यानं बाहेरच्या गुंडांना बोलावत लोखंडी रॉडने या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी अभिनव शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल। अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील। दरम्यान कल्याणमधल्या घटनेचे नागपूर अधिवेशनातही पडसाद उमटले। विरोधकांनी कल्याणच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून हा प्रश्न ऐकल्यानंतर आत्ताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रातल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर ते काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी। तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत, समाजात असतील, जातींमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। महाराष्ट्रात जिल्ह्यात गावागावामध्ये हल्ले, हत्या, दरोडे यांना ऊत आलेलं। काल मराठी माणसाची कल्याणमध्ये हत्याच होणार होती, ते वाचले। मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांवर हल्ले करण्याची कारस्थानं रचली जात आहेत। आमचं लक्ष आहे, आमच्याकडे माहिती येते। कल्याणमध्ये सुरुवात लक्षात घ्या, उघडपणाने मराठी माणसावर अन्याय होतोय, काय कोणाला काही पडलेली नाही आहे। फक्त एवढंच सांगतो की हा वाद, हे जातीमध्ये, धर्मामध्ये वाद हा अखेरीस कुठल्या लेवलला जाईल हे सांगता येत नाही। तेव्हा वाद आणि विषमता ही कुठल्याही प्रकारची असो ती शेवटी आपल्या घरात येते हे लक्षात ठेवा। आणि कल्याणच्या याच मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे। आरोपीला कायद्याचा धाक दाखवा आणि सरकारला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील असा इशारा त्यांनी दिला। कल्याणच्या घटनेत कुणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता। महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत। मध्यंतरी गिरणगावात घडलेली घटना असो की आता कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून तुम्हाला किती वाकवता येईल हेही पाहत असतात। ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेली काही वर्ष वळवळायला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवरती आहे त्यांना वेळीच ठेचायला हवा। मी गेली अनेक वर्ष जे तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलंय। आमच्यासाठी मराठी माणूस हा सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे, राज ठाकरेंनी स्पष्ट केली आहे।
पुढे ते असं म्हणतायत की मी स्पष्टपणे सांगतोय की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा, आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर मग आमच्याकडे बोट दाखवू नका, असा इशारा वजा सूचना सुद्धा राज ठाकरेंनी सरकारला दिली आहे.